अपूर्ण काम असल्यामुळे केवळ ही दुर्घटना घडलेली आहे. सगळ्या रस्त्याची क्वालिटीच नाही आहे कामाची कुठल्याच. पुढं पूल बांधला आहे, त्या पुलाला प्रत्येक महिन्याला असे खोडगे पडत आहेत. शेतकऱ्याकडेच बोट कसं करता तुम्ही? शेतकऱ्यांची विहीर एवढ्याजवळ रस्त्याकडं नाही, रस्ता विहिरीकडं आणला आहे तुम्ही. ही प्रशासनाची म्हणजे ढसाळ कामगार आणि नियोजन अभावी असल्यामुळं हे कालचे लहान मुलांचे किंवा महिलांचे हे मृत्यू पडले. काय घडलं इथं? सुमारे आत्ताचं टायमिंग आहे, हेच घटनेचं टाईम असावं. आम्ही पण तिकडे शेतामध्ये काम करत होतो आणि आम्हाला समजलं की इथं गाडी आपल्या विहिरीमध्ये गाडी प्रवाशाची टमटम आतमध्ये गेली असं समजलं. आम्ही धावून सगळे आले, गावातील लोक इथं काढायचा प्रयत्न केला. आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न केला. खरं तर ही रस्त्याचं काम हे सगळं चुकीचं झालेलं आहे. कारण ही 100 वर्षापूर्वी जुनी विहीर आहे. ही ज्यावेळेस जुना रोड होता त्यावेळेस त्याची उंची आणि रस्त्याची एकच लेवल होती. आता ह्यांनी रस्ता एवढा मोठा उचलून घेतला आहे. आमच्या जमी झाल्या विहिऱ्याला खाली आणि रस्ते झाले उंच आहे. आणि ते कట్టडा आमच्या इथं सगळं बघा, ते जुनं बांधकाम होतं, दगडी बांधकाम होतं. ते काय म्हणले, आम्ही रस्ता थांबवलो होते म्हणजे जुनं ते काढूया आणि नवीन तुम्हाला असं कॉन्क्रीट करून देतो म्हणे. अक्षरशः ह्यात स्टील सुद्धा नाही, ह्याला हे नुसतं कॉन्क्रीट ओतलं आहे अक्षरशः. आणि ते भिंत तर किती लहान केली, त्याला ते स्टील दाखवले बघा. ते काम अपूर्ण आहे, तुम्हाला डोळ्यासमोर दिसतंय. अपूर्ण काम असल्यामुळे केवळ ही दुर्घटना घडलेली आहे. मला एक आता तुम्ही एवढं सांगताय, साधारण दोन्ही साईडला किती रुंदी आहे ह्या रोडची? आता चालला तरी 22 फूट रोड असेल, पण आमचा त्यावेळेस 12 फुटाचा रोड होता. जुना डांबरी रोड होता, 12 फुटाचा होता. त्यावेळेस विहिरीतलं आणि रस्त्यातलं अंतर खूप होतं. आता त्यांनी भूसंपादन न करता ते विहिरीपर्यंत रस्ता आणला. लोकांना काय वाटतं झालं नाही, भूसंपादन झालं नाही. कुठं झाले तर आमच्या विहिरीत भूसंपादन व्हायला पाहिजे, झालंच नाही भूसंपादन. तशा प्रकारे आम्ही त्या कलेक्टरला पण पत्र दिले होते, भूसंपादन केल्याशिवाय रस्ते करू नका, पण त्याची दखल घेतली नाही. बांधकाम विभाग अकलूजला पण आम्ही 2017 पत्र दिलं आहे, त्याची पण काय दखल घेतली नाही. लोकांना वाटतं की विहीर रस्त्याकडला परवानगी काय दिली, पण मुळात आमच्या विहिरी जुन्या आहेत त्या. तुमचा रस्ता इकडं आला आहे हे लक्षात येत नाही. शेतकऱ्यांची विहीर तुम्ही परवानगी कशी दिली पाडाय? अरे खोदलं आहे आमच्या पूर्वजांनी कधी, रस्ता तुम्ही उचलून आत्ता घ्यायला लागला आहे. ह्याचं पण कुठं तर बघायला पाहिजे ना. शेतकऱ्याकडेच बोट कसं करता तुम्ही? शेतकऱ्यांची विहीर एवढ्याजवळ रस्त्याकडं नाही, रस्ता विहिरीकडं आणला आहे तुम्ही. ही प्रशासनाची म्हणजे ढसाळ कामगार आणि नियोजन अभावी असल्यामुळं हे कालचे लहान मुलांचे किंवा महिलांचे हे मृत्यू पडले. करत असताना ही विहीर या ठिकाणी अधिग्रहण केलेलं नाही, अधिग्रहण केलं नाही. संबंधित ठेकेदारावर या ठिकाणी जे हे 8 मृतदेह या ठिकाणी झाले, तर ह्या 8 मृतदेहाचा त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे असं आपल्याला 100% झाला पाहिजे. का नाही झाला पाहिजे? अशा प्रकारची पुढे एक 100 मीटर अंतरावर विहीर आहे, ती पण बघा तुम्ही, ते पण जुनीच विहीर आहे. त्याचं अंतर आणि ह्याचं अंतर एकच आहे, अंतरमध्ये काहीच फरक नाही. म्हणजे सगळ्या रस्त्याची क्वालिटीच नाही आहे कामाची कुठल्याच. पुढं पूल बांधला आहे, त्या पुलाला प्रत्येक महिन्याला असे खोडगे पडत आहेत. थोडासा पॅच मारायला तुम्हाला आता दिसेल, थोडासा पॅच मारला आणि तो पुलाच्या खालून जर बघितलं तर ते कधी पडेल सांगता येत नाही. दुर्घटना घडल्यावर आता हे महाराष्ट्र शासनाची लोक काहीतरी करायचे म्हणून करतात. काय वाटतं बघा, आता तुम्हाला ही बॅरिकेड लावायला लागलेत, काय करायला काट्याचं. ही फक्त आता तुम्ही लोक येताय, ही लोकांना भावना तीव्र आहे त्या ह्या गोष्टी पाहिजे, ह्यांचं सगळं चालू आहे. बाकी काय सोय नाही, काय नाही. 4 दिवसांनी सगळं शांत होईल. पण ती जी लहान बालकं गेलं त्यांना आयुष्यभर त्यांच्या आई वडिलांना किती दुःख होईल. इथं काय व्हायला पाहिजे तुम्हाला सगळ्यांना वाटतं? इथं आता परमनंटसाठी ही जी कठडे उंच करायला पाहिजे, पूर्ण उंच करायला पाहिजेत. आणि दिशादर्शक फलक नाही रस्त्यावर. कुठं कॉर्नर तुम्ही इथून तुम्ही कुठं कॉर्नर आहे असं दिशा नाही, किंवा शाळा आहेत मुलांच्या तशी तर शाळा आहे असं बोर्ड नाही. कुठल्याही प्रकारच्या ह्या रस्त्याला शिस्त नावाची काय प्रकारच नाही. स्पीड ब्रेकर नाही. मी घटना घडल्यावरती हे सगळ्या गोष्टी तयार होत आहेत. आता या तांदवाडी गावातनं तुमच्या या पॉईंटला येत असताना सामान्य नागरिकांमध्ये या ठिकाणी चर्चा आहेत की संबंधित ठेकेदार आणि या ठिकाणचे काही शेतकरी आहेत यांच्यामध्ये संगनमत झालेलं आहे, असं काय झालंय का या ठिकाणी? ठेकेदार आणि शेतकरी जेणेकरून रोड हा बाबा समजा पलीकडल्या साईडला घ्यायचा, तो रोड अलीकडे पाहिजे होता, असं काय झालं? सर्वे करताना ते सरकार त्यांनी बघायला पाहिजे होतं कुठे येतोय बाबा. ऍक्च्युली त्यांचं तुमचं भूसंपादन किती करावं लागतंय, तुम्हाला किती रस्ता करायचा आहे, कुणाचं काय जातं हे तुम्ही ठरवून करायला पाहिजे ना सगळं. शेतकऱ्याला काय माहिती आहे रस्ता कुठनं का जाणार आहे? ती शेतकऱ्याला नंतर समजतं की हा रस्ता इथनं गेला म्हणून, आपली विहीर जाणार आहे, आपलं घर जाणार आहे. तुम्ही आता शक्तीपीठ महामार्ग बघता, पुन्हा शेतकऱ्याला काही समजत नाही काय जाणार आहे म्हणून. हे सगळं शासनावरती सगळं प्लॅन असतो तयार, त्यांच्यानुसार सगळं होतं. हे